तर विठुनामाच्या गजरामध्ये आणि टाळ मृदुंगाच्या तालावर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभरून आता पुढील मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या यवतच्या दिशेने मार्गस्थ झालाय। या पायी प्रवासादरम्यान भक्ती आणि समर्पणाचं एक भारावून टाकणारं चित्र पाहायला मिळत आहे। आषाढ महिन्यामध्ये पेरण्यांचा महत्त्वाचा काळ सुरू असताना सुद्धा अनेक शेतकरी आपल्या शेतातील कामं बाजूला ठेवत वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावून आलेले आहेत। तर महिला देखील घरातील कामं सोडून माऊलींच्या आणि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सहभागी होत आहेत। वारीच्या मार्गावरती भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा हा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय। या संदर्भातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। जय हरी माऊली आणि त्याचा उत्साह जो आहे ना तो आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे सोलापूर मार्ग अक्षरशः भक्तिमय झालेला आहे। जय हरी विठ्ठलाच्या नामघोष करण्यात येतोय आणि मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी येत असतात। सकाळपासूनच ते वारकरी जे आहे ते आता यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। उत्साह त्यांच्या संपूर्ण या सगळ्या प्रवासामध्ये असतो। जय हरी विठ्ठला माऊलीचा नामस्मरण या ठिकाणी करत असतात आणि एक उत्साह जो आहे तो या ठिकाणी दिसतो। साधारण 30 किलोमीटरचा हा पल्ला आहे। कडक ऊन आहे डोक्यावर, मात्र हे कुठली तमा न बाळगता फक्त विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने हे वारकरी जे आहेत ते यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। आज यवतला त्याचा मुक्काम आहे आणि ही जी पालखी जी आहे ती आता उरळी कांचनमध्ये विसावा घेणार आहे। आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे हिंगोलीवरून आले आहेत। बाबांचं वय 78 वय 80 वय आहे। तुम्ही काय सांगाल या सगळ्या वारीमध्ये तुमचा काय अनुभव आहे? या वारीत जे आनंद होतोय ब्रह्म आनंद आहे। हरिप्राप्तीची उपाय धरा संतांचे ते पाय। वारी ही प्रत्यक्ष महादेवानं सुरू केलेली आहे। कारण हे आदिनाथ युग 28 युगापासून ही वारी आहे, ही प्रत्यक्ष महादेव परमात्मानं सुरू केलेली आहे। हातामध्ये बासरी आहे, तर नेमकं एक सूर विठ्ठलाच्या भक्तीसाठी तुम्ही तुम्हाला आनंद होतो हे सगळं वाजवताना? तुम्ही त्या बासरीच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे। बासरीच्या माध्यमातून ज्या आनंद होतो त्याच्याचा मला थोडा सुद्धा सीन येत नाही। आता एवढा मोठा टप्पा पार करायचा 30 किलोमीटर आहे। तुमचं वय पाहता याच्या नादातच आम्ही चालत असतो। तर सासवड वारीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत माऊलींच्या चरणी डोकं ठेवून सुनेत्रा पवारांनी सोहळ्याचा आनंद घेतला। वारकऱ्यांबरोबर सहभोजन करत पवारांनी भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवल्याचं पाहायला मिळालं।